ध्यायामि मातृदेवता भूमः आवाहयामि। अक्षता सगळ्यांनी आपल्या आवईच्या पायावर घालायचे। मातृदेवता भूमः ध्यायामि मातृदेवता भूमः आवाहयामि आसनाते अक्षतां समर्पयामि। पाणी असेल तर थोडं पायावर, असेल तर घालायचे, पाणी नाही असेल तथा च मातृदेवता भूमापाद परिख अचिं समर्पयामि स्नानं समर्पयामि। आता हळद आणि कुंकू लावायचे आईला। हरिद्रासोडावडावा सर्व सौभाग्यदायी सर्व अलंकार मुख्य आहे। त्वं प्रतिक्रियता हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कांतिदायकं वस्त्राणं कुंकुमञ्च समर्पयामि। हरिद्रा कुंकुमञ्च सौभाग्यद्रव्यञ्च समर्पयामि। आता फूल व्हायचं आहे। माल्यादीने सुगंधीनी मालत्यादीन वे प्रभो। पण कशा असा आपण कान मान धन काम ते क्षेत्र तुम्ही कंप्लीट करून जाय, त्यांना तुम्ही लाईफान तुमच्या सॅटिस्फाय जातले। दुसरं एक्झाम्पल सांगपाचे म्हणजे जिथे जाते आमचे दीपाली मॅडम असतात, त्यांनी पण इंजिनिअरिंग केली, डिप्लोमा डिग्री आणि पुढे त्यांनी शिक्षण बरेच केले आणि त्यांनी इंजिनिअरिंग पोस्ट केली। त्याच्या शिक्षणाप्रमाणे ती पोस्ट ना पण त्यांनी त्या पोस्टान समाधान मानले आणि ती जी त्याच्या आनंद कला असा पळय ती त्यांनी राखून दवरली। ती सर्व्हिस करता त्याबरोबर ते आपले कलेचे प्रदर्शन करता सगळीकडे वचून आम्ही साक्षात पळोवंक ना पण मोबायलार आमकां पळोवंक मेळटा आनी म्हाका खूब बरें दिसता। हांव मागता तुमकां तुमी तेंच्याच सारके अशें शिक्षण बऱ्या पैकी घ्या, तुमकां जाय तें क्षेत्र तुमी निवडा, पण तुमी तुमचे टिचरीचे मॅडम वैष्णवी जोशी तसेच तुमच्या या संस्थेचे तुम्ही नाव बऱ्यापैकी राखा। भारतात नंतर संबंध आंतरराष्ट्रीय देशात तुम्ही उंच स्तरावर वचून आमच्या गोव्याचे नाव उज्ज्वल करा अशी आशा करता। आणि तुमच्या सगळ्या पॅरेंट्सांक तसेच तुमकां सगळ्यांक तुम्ही ज्या क्षेत्रात कामां करतात त्या क्षेत्रात तुमची बरी प्रगती जावची, तुमकां सुख शांती बरे आरोग्य अशा देवा लागीं मागता। आणि म्हाका हांगासर आपयल्या बद्दल हांव ह्या नाट्यरत्न स्कूल ऑफ आर्ट या संस्थेचे आभार मानता आणि माझी हांव दोन उतरां सोंपयता। देव बरें करूं। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा, असे मराठीत तुम्ही ऐकले असतात। आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जीवनात गुरुची गरज असा। आम्ही जरी शिकले ॲडव्होकेट जरी झाले तरी आम्ही सुद्धा गायन क्षेत्रात असा। आणि माझो गुरु नाना आसोलकर ह्याच्याकडे हांव संगीताची तालीम घेता। तशीच आता ही जी वैष्णवी जायचो शे इतले बरेचशे शिकयता भुरग्यांक। हांव सुद्धा माझ्या बायक सांगता की तू प्रॅक्टीस कर घरा कडेन, कारण माझो गुरु म्हाका नाना सदांच सांगतो रियाज करता मरे, तू माझ्याकडे ना आयले तरी जाता, कारण आता व्यस्त 8-9 ऑफिसात जाता आणि घरा पावना, म्हणजे नानाकडे पावना, सो लेट जाता। सो रियाज जसो आमचो गाण्याचो रियाज असता तसो तुमचे भरतनाट्यम ही सुद्धा एक कला आसा। सो रियाज प्रत्येकान मॅडमीन सांगले तन मन आणि धन लावून करूंक जाय। म्हाका अजून आणि अशी गुरू तुमकां मेळ्ळ्या जी तन मन धन अर्पण करून तुमकां शिकयता। कितलोय पावस आसो ती पणजेसून येताच कितलो तो पावस आसो तिका फरक पडना ती पावस आसो, कारण म्हाजो नाना आसोलकर म्हाका सदांच सांगता की पावस हे वर्साच्या 12 कितें ना कितें सुरूच आसतलें, पण तूं मन लावन शिकोवंक जाय तर तुका ती कला म्हणजे हॉबी न्हू आणि कला म्हणजे टायमपास न्हू। म्हाका पयलीं अशें दिसतालें की चवथी कडेन बाबा एक अभंग मेळ्ळा म्हाका म्हणपाक येता म्हणून हांवें नाना कडेन गेलो। नानाचो चुलत बाबा जीजी आसा तो म्हाका सांगता काय अभंग एक दिलो काय मागीर आमी फुडें करूया, पण अभंगा पुरतो हांव मर्यादीत रावना। मागीर म्हाका कळ्ळें की गाणें म्हणजे विशाल आसा, तशी कला आसा भरपूर विशाल आसा। आणि वैष्णवी जाई फक्त हॉल मेळना म्हणून कॅन्सल जाता, नाजाल्यार आमी पावना ते केन्नाच अशें जायना ताच्या कडल्यान की येस ते येतात आणि तुमकां शिकयतात। माझ्या गुरुचो एकच किस्सो सांगता की आमचे राग आसता त्याच्यात खूप राग आसता, म्हणजे रात्रीपासून राग सुरू जाता ललत म्हणून, आणि सकाळचो एक राग जो असता तो भैरव म्हणटा असो शंकराचो जागो मोहन सारे गप म्हणजे असो वेगवेगळ्या पद्धतीचो राग आसा। सो तो जर राग त्या वेळेत जर गायलो तर ताका एक बरी उमेद येता। सो म्हाका माझ्या गुरून सांगले की 7:30 माझ्या घरा कडेन पाव, मी तुका भैरव शिकयता। सो 5:30 म्हाका पावणेसो जाले, पण नाना तंबुरो काडून बसले। सो असले गुरू आमकां आयज लाभले, म्हणून खंय तरी आमी जगात जे वकिलीच्या क्षेत्रात सुद्धा म्हाका एक खूप
टेन्शन येता तेन्ना हांव दंपुरो काडत आसता आनी एकच साल आहे अर्देवार पावणवार इतले म्हाका बरें दिसता. आणि एकच इन्सिडेंट सांगता. आमी कलकत्ता गेल्लेले आणि कलकत्ता जेन्ना गेल्लेले तेन्ना थंय ITC म्हणजे संगीत रिसर्च अकॅडमी आसा आणि थंय 10 शिश्यां पैकी 2 फॉरेनर आमचे क्लासिकल म्युझिक शिकता. इतले हे गाण्याचे किंवा ह्या भरतनाट्यमाचे हे हल्लीच आम्ही तमिळनाडू चिदंबरम गेलेले आणि थंय आमी नटराजाचें देवूळ पळयलें. आमकां खबरच ना की नटराज म्हणून देवूळ आसता किंवा नटराज हो शंकराचे आहे. तर थंय आमी जवळपास तुम्ही युट्यूबर पळय चिदंबरम टेम्पल तमिळनाडू थंय तुमकां भेटले की नटराज शंकराचे स्वरूप आहे. नटराज शंकर आणि पार्वती पहिली पार्वती नाचताली आणि ते जायना म्हणून शंकरान नाचूंक सुरू केले. तेचे सगळे स्टेप्स आसा म्हणजे ते भरतनाट्यम कळना जितले स्टेप्स आसा शंकरान तो जेन्ना नटराज स्वरूपी तो नाचतालो ते सगळे स्टेप्स ते देवळात करतले. तुम्ही युट्यूबार पळोवंक. सो अशी ही जी आमच्या भारतात असे प्रत्येक कला कथक आसात, भरतनाट्यम आसात, वादन आसा, गायन आसा, हे कला प्रत्येक भुरग्यांनी फक्त शिक्षण काय शिक्षण एक फक्त मनशाक फुडें बाबा उपजीविका कशी चलतली तेचेर चलता. पण फक्त शिक्षणा व्यतिरिक्त जर कितें आसा तर ही कला आसा आनी थंय खंय तरी मनीस एक समाधानी जाता तेका मेंटल पीस मेळटा. आणि बेश्टे फॉरेनरांतले लोक हांगा येवन आमचे क्लासिकल म्युझिक शिकना कितें तरी तेच्यात आसा. बाकी सगळे एक स्वर जरी गायलो एक षडयंत्र सा जरी गायलो खंयचो एक अभंग जरी गायलो खंय तरी मनाक शांतता मेळटा. सो म्हणून ही कला प्रत्येकाने उपजत जी हांगा आमच्या पेडणे. माझं नाव ईशानी प्रसाद काटकर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, सुप्रभात आणि गुरुंना वंदन. गुरुपौर्णिमा याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास हे सर्वांचे आद्य गुरु. जुन्या काळात विद्यार्थी आजच्या दिवशी गुरु दक्षिणा द्यायचे आणि गुरु आपल्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यायचे आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर. मी आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे. सदर गीत मी माझ्या सर्व गुरूंना व माझ्या दिदींना मी समर्पित करते. मुखवासार्थे गुगीफल तांबूलं इथे मुखवासार्थे गुगीफल तांबूलं समर्पयामि विवाहार्थे कुम्भलग्नं समर्पयामि. या निघाले